नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये. पाहू शकता आपल्या हळदीला आज 65 दिवस कंप्लीट झालेले आहेत. हळदीची क्वालिटी हे वगैरे नंबर 1 आहे. वाढ फुटव्यांची वाढसुद्धा होत आहे. पाहू शकता फर्स्ट फुटव्याचा प्रत्येक जागेवर फुटवा येत आहे. तर मेन कारण म्हणजे आपल्याला हळदीमध्ये व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे एकमेव की सड कशा प्रकारे लागते आपल्या हळदीमध्ये याची आपण आज माहिती घेणार आहोत. सडीचं एकमेव कारण म्हणजे काय, आणि तीच जर आपण अगोदर कंट्रोल केलं तर सडीपासून आपण आपल्या हळद पिकाचा बचाव करू शकतो. तर सड लागण्याचं कारण म्हणजे जी आपल्या हळद पिकामध्ये जी मुंगळ्यासारखी आळी असते ती आपल्या हळद पिकामध्ये डंक मारत असते. खोडावर डंक मारल्याच्यानंतर ती अळी खोडाच्या आतमध्ये जाऊन काम करण्यास अंडी घालत असते. नेहमी ती अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच जी माशी असते ती आपल्या खोडावर डंक मारून आतमध्ये अंडे देण्याचं काम करत असते. मग ती अळी आपले पानं खाण्याचं असं ही अळी आहे का, हे पानं जे आहेत हे त्याच अळीनं खाल्लेले आहेत. आणि ती पोंग्यामध्ये डंक मारल्याच्यानंतर ती अळी अशीच खात 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 आपला खोड खात ही अशीच जमिनीमध्ये जाते. त्याचबरोबर जमिनीत गेल्याच्यानंतर पूर्ण आपल्या मुळ्या खाण्याचं काम करते. जे मेन कंद आहे तो खाण्याचं काम करते. मग त्यामुळं आपण लवकर हळदीमध्ये लक्ष देत नाही. तर अशा आपल्या हळदीमध्ये सुरुवात झाली असेल पाने खाण्यास तर 100% हे जी आळी जी आहे ती खोड आळी डायरेक्ट आपल्या खोडामार्फत बुंद्यामार्फत जमिनीत जाते. मुळाद्वारे मुळ्या खाण्याचं आणि कंद खाण्याचं काम एकमेव अन्न तिचं म्हणजे कंद आणि हळद खाण्याचं काम करत जमिनीत जाऊन ती. आणि यामुळे आपल्या अळी जर आपल्या हळद पिकामध्ये झाली तर 100% आपल्या उत्पादनात घट होते. मग आपण एकदा जर कंद सड लागली तर आपण कोणताही औषध दिलं तर तो मग कंट्रोल होत नाही. साधारण औषध दिलं तर, आणि मग आपण हाय लेवलचे औषध वापरतो त्यामुळे मग आपल्या मुळावर परिणाम होते. याचा मुळावर झाल्याच्यानंतर पुन्हा मग ते हळद याच्यापेक्षा पिवळी पडायला लागते. मग आपण पिकात म्हणतो असे दुकानदाराला जाऊन सांगतो आपली आमची हळद पिवळी पडली. मग दुकानदार सांगते हे औषध घेऊन जा. म्हणजे औषध दुकानदार देत राहणार, आपण घेऊन येत राहणार, पण रिझल्ट येणार नाही. पण त्यामुळे आपण सुरुवातीलाच जर आपल्या हळद पिकामध्ये लक्ष दिलं तर हा रोग पाहायला मिळणार नाही आपल्याला. ही काळी माशी जी असती ती आपल्या खोडामध्ये डंक मारते आणि डंक मारल्याच्यानंतर तिचे अंडं घालण्याचं काम करते. तीच अंड्याची आळी तयार होती. आळी झाल्यानंतर अशी पानं खाणार, ती पूर्ण खोड खात जाणार आतमध्ये जमिनीत, आणि आतमध्ये मग ते आपला खोड हुमणी मुळ्या खाण्याचं काम करणार आणि कंद खाण्याचं काम करणार. अशा प्रकारे आपल्या हळदीमध्ये सड लागते. आपण वेळीच नियोजन केलं तर आपण याच्यासाठी फवारणी घ्यायची. इमामॅक्टिन बेंजाइट किंवा क्विनॉल्फॉस आहे, प्रोफेक्स सुपर आहे, अशा प्रकारचा औषध. त्याचबरोबर बुरशीनाशक एखादं घेऊ शकता, नाही तर टॉनिक घेऊ शकता. एकदा जर सुरुवात झाली तर याला कंट्रोल करणं खूप अवघड आहे. त्यामुळं मित्रांनो, आपली अशीच माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्कीच कळवा माहिती कशी वाटली. व नवीन हळद बागायतदार शेतकरी असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा, त्यांनाही हळदीची माहिती पोहोचेल. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद मित्रांनो.